नमस्कार मित्रांनो. द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 17. आजची डेट काय आहे आपली? 15/7/2025. आजच्या दिवशी आपण 17 नंबर पेपरचा डिस्कशन करणार आहोत. त्याच्यात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यावर प्रश्न आधारित असणार आहोत. या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पेपर नंबर 16 मध्ये कालचा 16वा प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक झाली होती. ती आज मी तुम्हाला सांगणार आहोत की कालचं आपलं जे उत्तर होतं ते बरोबर होतं, पण जे काय ऑप्शन होते सगळे ऑप्शन चुकीचे टाकले गेले होते माझ्याकडून. मी जसा आहे तसाच प्रश्न, तसेच ऑप्शन पण टाकलेले आहेत. मी फक्त त्याचं उत्तर काय येणार ते तो मला अचूक सांगणार आहोत. ठीक आहे. कालच्या पेपरमधला 16वा प्रश्न तुम्ही बघून घ्या. कालचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात तुम्हाला भेटेल तो. तशी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करेलच. कोणता प्रश्न चुकीचा होता. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, पहिला नाही, कालच्या पेपरचा 16वा प्रश्न आहे. एका माणसाचे सध्याचे वय, म्हणजे सध्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या चौपट आहे, तर 5 वर्षानंतर वयाचे प्रमाण 7:3 असेल तर सध्याचे वय किती? म्हणजे एका माणसाच्या सध्याचे वय किती आहे व मुलाच्या वयाच्या चौपट आहे. आपण काय करणार आहे, मुलाचे वय x मानणार आहे आणि त्या माणसाचे वय किती आहे, 4x. हा झाला सध्याचा. ओके. आता 5 वर्षानंतरचं, 5 इयर नंतर. 5 इयर नंतर किती आहे, मुलाच्या वयामध्ये 5 वर्ष ॲड होणार आहे आणि त्याच्या वयामध्ये, माणसाच्या वयामध्ये पण 5 वर्ष आहे. ते इक्वेशन काय होणार आहे, x अधिक 5 हे झालं बॉय आणि माणसाचं काय झालं, 4x + 5 हे झालं मॅन. ओके, झालं इक्वेशन तयार. तर आपल्याला याचं इक्वेशन बनवायचं आहे. आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तर. तर गुणोत्तर कसं बनलं जाणार आहे आपलं, 4x + 5 डिवाइड बाय x + 5. गुणोत्तर काय, 7:3. आता हे सॉल्व करायचं आहे. तिरकस गुणाकार करणार आहे आपण. तिरकस गुणाकार कसा, पेन बदलतो. हा इकडं मल्टिपल होईल, हा इकडं मल्टिपल होईल. ओके, समजलं सगळ्यांना. तिरकस गुणाकार कसं काय येईल तो, 12x + 15 = 7x + 35. ओके, x एक साईडला घ्या. 12तून 7 गेले, 5x राहिले, डायरेक्ट सांगतोय मी तुम्हाला. आणि 35मधून 15 गेले, 20 राहिले. x = 20/5 किती आले, 4. ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 4 आलेली आहे. आता आपलं सूत्र झालेलं होतं पहिलं, आपल्याला सध्याचं वय काढायचं आहे. तर सध्याच्या वयामध्ये इक्वेशन काय होतं माणसाचं, मुलाचं किती राहणार आहे, 4 राहणार आहे, तर माणसाचे वय किती राहणार आहे ते विचारलेलं आहे. आता मुलाचे वय किती आहे, बॉयज वय इथंच करू. बॉयज किती आलं, 4 इयर, आणि मेन किती आलं, 4x होता, 4 × 4 ते किती आलं, 16 वर्षाचा. ओके, समजलं. जर त्यांनी 5 वर्षानंतर, म्हणजे 5 वर्षानंतरचं वय विचारलं असतं तर त्याचं उत्तर काय आलं असतं, 5 वर्षानंतरचं 4 + 5 9 हे बॉईजचं आलं असतं, आणि 16 + 5 21
हे माणसाचं आलं असतं. ओके, आपल्याला सध्याचं विचारलेलं आहे, त्यामुळे आपला आन्सर काय राहणार आहे? 16 वर्ष. ओके, समजलं सगळ्यांना? हे ऑप्शन सगळे चुकीचे. टायपिंग मिस्टेक झालेलं होतं. ओके, चला आता आपला रेग्युलर प्रश्न घेऊया, पेपर क्रमांक 17चा. पहिला प्रश्न आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे अशोक, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि हर्षवर्धन. सॉरी, कोणी केली? ऑप्शन क्रमांक बी, चंद्रगुप्त मौर्य. कोणत्या साली केली? इसवी सन पूर्व लक्षात ठेवा, 321 मध्ये. मौर्य साम्राज्याची नीव स्थापन करणारा कोण होता? चंद्रगुप्त मौर्य होता. ओके, समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 32. काय विचारलंय? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क नाही, हक्क आणि कर्तव्यामध्ये गडबड होऊन जाते सगळ्यांच्या. अनुच्छेद 51 आहे, अनुच्छेद 14, अनुच्छेद 368. काय? अनुच्छेद 51A. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. 51A. ओके, आणि ते कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये टाकले होते? 42व्या. 42वी घटना दुरुस्ती महत्वाची. 42वी घटना दुरुस्ती ती कधी आली होती? 1976 मध्ये. सगळ्यात महत्वाची कोणती? 42 आणि 44वी. आता 42 कोणती होती? आता 42 आणि 44 याच्यामध्ये मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणत्या घटनेला म्हणतात, कोणत्या घटना दुरुस्तीला म्हणतात? ते सांगा. ओके, चला पुढचा प्रश्न. आता तुम्ही मला याचं उत्तर देणार आहे. पुढला प्रश्न घेऊ आपण. प्रश्न तिसरा, भारतात कर्कवृत्त किती राज्यातून जाते? 6, 7, 8. किती राज्यातून जाते? 8 राज्यातून. ऑप्शन क्रमांक सी. आता 8 राज्य कोणते? पहिला राज्य कोणतं येणार आहे? गुजरात. दुसरा राजस्थान. तिसरा मध्य प्रदेश. चौथा छत्तीसगड. झारखंड. पश्चिम बंगाल. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात राहते. आता ते नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये कोणकोणते? त्रिपुरा आणि लास्टचा मिझोरम. समजलं? एवढे आहे 8 राज्य: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. ठीक आहे. तू भी जाकर मजा कर ले, याचा शॉर्ट फॉर्म आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित. कोण होता? सरोजिनी नायडू, बी ऑप्शन. आता सरोजिनी नायडू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? पहिली महिला आहे, त्यामुळं लक्षात ठेवायला लागेल. कोणत्या राज्याच्या होत्या? उत्तर प्रदेश म्हणजे यूपी. ठीक आहे. आणि कधी साली झाल्या होत्या त्या? 1947 साली.
हरितगृह प्रभावासाठी मुख्यत्वे जबाबदारी असलेल्या वायू कोणती? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. हरितगृह प्रभावासाठी कोणती आहे? कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे? CO2. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू. कोण लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. आणि ते कधी लिहिले त्यांनी? 1942 ते 46च्या दरम्यान. ते त्यावेळेस कशात होते? कारावासामध्ये होते. आता कारावासामध्ये कशामुळे गेले? 1942चा पिरियड लक्षात ठेवा. ऑगस्ट क्रांती, जी महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध छेडली होती ती. समजलं? आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या 8 ऑगस्ट 1942ला छोडो भारत आंदोलनाला प्रारंभ झाला होता. म्हणजे ते पुढल्या महिन्यात आपल्याला 8 तारखेला त्याला किती वर्ष होते? 1942 ते 1925. ते 2025. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी, बेंगळूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतीय संविधानात प्रस्तावना भारताला कसे संबोधले जाते? ऑप्शन 1 सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक. संघीय, लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक. लोकशाही, संघीय, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. प्रजासत्ताक, लोकशाही, समाजवादी राज्य. काय समजलं जातं? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचा आम्ही लोक सर्व प्रस्तावना माहिती आहे संविधानाची. आमच्या शाळेमध्ये दररोज प्रेयरच्या वेळेस घेतली जायची. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पंच नद्यांचा प्रदेश म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार. पंचनद्या, पंजाब. आता पंचनद्या कोणत्या आहे ते सांगा तुम्ही. आता पंचनद्यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात? सतलज, ब्यास, रावी, झेलम आणि चेनाब. या 5 नद्यांचा प्रदेश मिळून पंजाब बनतो. ओके. चला पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरू. राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक बी. किती? 1950 ते 1962. सगळ्यात मोठा कार्यकाल आहे राष्ट्रपतींचा. आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठा कार्यकाल असलेले पहिले राष्ट्रपती पण आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे उत्तर पण आहे. ठीक आहे. चला पुढचा. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? आता मी तुम्हाला आता सांगितलं होतं की डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. याच भारत छोडो आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी 1942 मध्ये झालं होतं. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. 1942 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना पकडून कारावासात टाकलं होतं. 1942. कधी? 8 ऑगस्ट 1942. कोणी सुरू केलं होतं? महात्मा गांधी, आपले गांधी बाबा. ठीक आहे. आणि कोणाविरुद्ध सुरू केलं होतं हे तर सगळ्यांना माहिती आहे.
ब्रिटिश ब्रिटिशांविरुद्ध. ओके. पुढचा प्रश्न आहे, नील क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन, दूध उत्पादन, खनिज तेल उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. कोणत्या? मत्स्य. ए. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? शुक्र, मंगळ, गुरु, बुध. कोणता ओळखला जातो? बी. आपल्याला मंगळावर जायचंय या अशा लहानपणी आम्ही गोष्टी ऐकायचो. पृथ्वी बुडणारे अशा गोष्टी ऐकताना तेव्हा मंगळावर जाण्याचं नियोजन आहे. तर मंगळ हा कोणता ग्रह होता? लाल ग्रह म्हणून. म्हणजे थोडक्यात पृथ्वीसारखा गोळा आहे, त्याचं निरीक्षण चालू आहे. तर लाल ग्रह म्हणून कोणाला संबंध आहे? मंगळ ग्रहाला संबंध आहे. ठीक आहे. भारतीय राज्याचा मुख्यमंत्री कोण नेमतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश आणि राज्यपाल. राज्याचा मुख्यमंत्री राज्यपाल. ऑप्शन क्रमांक डी. अजिंठा लेणी कोणत्या राजवटीत बांधण्यात आली? मौर्य, गुप्त, चालुक्य, वाकाटक. अजिंठा लेणी वाकाटक या राजवटीत बांधण्यात आली. ऑप्शन क्रमांक डी. वाकाटक. डीएनएचा अर्थ काय? डिऑक्सी नायट्रेट नायट्रेट ॲसिड, डिऑक्सो ऑक्सिरायबो न्यूक्लिनिक ॲसिड, डिऑक्सिजन नायट्रिक ॲसिड, डिऑक्सिन नायट्रो ॲसिड. काय? डिऑक्सी रायबोक्लोनिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक बी. डीएनए. आपण 9th आणि 10th मध्ये शिकलेलो आहे डीएनए. जीवशास्त्र, सामान्य विज्ञान, बायोलॉजीमध्ये जीवशास्त्रामध्ये शिकलेलो आहे. ओके. चला पुढचा प्रश्न. भारतात सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू. कोणतं आहे? गुजरात. ऑप्शन क्रमांक सी. गुजरात. किती किती किलोमीटर वेळ लाभलेलं आहे? 1600. ओके. आणि सर्वात कमी कोणाला लाभली आहे त्याचं उत्तर मला सांगायचं कमेंटमध्ये. ओके. नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? सी.व्ही. रामन, रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, मदर तेरेसा. कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक बी. कोणत्या साली भेटलं होतं? 1913 साली. कोणत्या? साहित्यातील नोबेल पारितोषिक भेटलं होतं. ठीक आहे. लिटरेचरमध्ये. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? यमुना, नर्मदा, गोदावरी, गंगा. कोणती? गंगा. ऑप्शन क्रमांक डी बरोबर. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? समतेचा हक्क, मतदानाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, घटनात्मक उपचारांचा हक्क. कोणता हक्क नाही? मतदानाचा हक्क. ऑप्शन क्रमांक बी. हा कसा कायदेशीर हक्क आहे पण मूलभूत हक्क नाही. हक्क नाही आहे पण कायदेशीर हक्क आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 21चा वर्गमूळ किती? स्क्वेअर किती? 525, 650, 625, 725. किती आहे? 25चा स्क्वेअर 625. 25 गुणिले 25. 5 5 25 आणि 25 2 50 आणि 6 1.
625 असा टोटल. ओके. पुढचा 12 इंटू एक्स 144 असेल तर एकची व्हॅल्यू काढा. एकची व्हॅल्यू किती आहे? 10, 12, 14, 16. 12चा वर्गच किती आहे? 144 आहे. मग 12 इंटू 12 144. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी नाही, ऑप्शन क्रमांक बी 12. एका वर्तुळाच्या त्रिज्या 7 सेंटीमीटर असल्यास त्याचं क्षेत्रफळ किती? आता तुम्हाला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे वर्तुळाच्या? पाय आरचा वर्ग. पाय काय आहे? 22/7 7 सेंटीमीटर. 7 इंटू 7, हा 7 कटला, हा 7 कटला, 22 7 154. 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे. 450 चे 10% किती? 40, 45, 50, 55. 450 चे 10% किती आहे? 45. ऑप्शन क्रमांक बी. आता तुम्हाला टक्के 10% जर कुठं पण विचारलं, आता जर 500चे 10%, याला जेवढे डिजिट आहे त्याच्या डिजिटला एक डिजिट इकडे सरकवायचा. 500चे किती येईल? 50. आता 10,000चे 10% किती येणार? 1000. एक पॉईंट इकडे शिफ्ट झाला पाहिजे. 2500चे 250. 4765चे किती येतील? 10% 476.5. ओके. असे 10%चं कॅल्क्युलेशन राहतं. एक पॉईंट इकडे सरकायचा आहे. चला शेवटचा प्रश्न आज. 12 आणि 15चा लसावी किती आहे? त्याचा कॉमन फॅक्टर काढायचा. 30. 12च्या पाड्यात 30 येत नाही, 15च्या पाड्यात येतो, तो कॅन्सल झाला. हा ऑप्शन नाही आहे. ओके. 45चा 15च्या पाड्यात येतो, 12च्या पाड्यात नाही येत, हा बी कॅन्सल झाला. 12 पंचे 60 येतो, 15 चौक 60 येतो, हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. किती? 60 आन्सर आहे. अशा प्रकारे आज आपला 17 नंबरचा पेपर संपलेला आहे. व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि काही त्रुटी असेल तर डिसलाईक करून कमेंटमध्ये आम्हाला कळू शकतात. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.